हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या दर्शुरभी शॉर्ट्स अँड ब्लॉग या चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मालवणी पद्धतीने मी मटणाचा रस्सा कसा बनवते. तर इथे तुम्ही पाहू शकता ताटामध्ये मी भात, चपात्या, कोशिंबीर, लिंबू आणि आता इथे वाटीमध्ये मटणाचा रस्सा सर्व करते आहे. तर हे मी कसं बनवले ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त असं एकदम तिखट झणझणीत असं तोंडाला पाणीच आणणारं मटणाचा रस्सा इथे तयार आहे. चला तर मग पाहूया कसा बनवला आहे मी. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवते कोकणी पद्धतीने मटणाचा रस्सा. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 500 ग्रॅम मटण. हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी 2-3 वेळा. त्यासाठी लागणारं वाटण, तर त्यासाठी लागणाऱ्या वाटणासाठी मी इथे घेतलेले आहे 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. हे आहे ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. इथे एक टोमॅटो घेतला आहे, तेजपत्ती आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी घेतलेलं आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण घेतलेलं आहे. आणि इथे आपले रोजचे मसाले, ज्यामध्ये आहे हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हा आहे मालवणी मसाला आणि ही धने जिरे पावडर आहे. आणि मी थोडा मटन मसाला पण वापरणार आहे इकडे, तर तो एक मसाला, मटणाचा मसाला. तर सर्वप्रथम मी हे कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे. आणि हे मटण आहे हे कुकरला लावून याला 4 ते 5 शिट्ट्या मी काढून घेणार आहे. तर सर्वप्रथम मी इथे वाटणाची तयारी करून घेते. इथे मी गॅस ऑन केलेला आहे. यामध्ये मी आता तेल घालते. सर्वप्रथम मी यामध्ये कांदा भाजून घेणार आहे तेल गरम झालं की. तेजपत्ती मी फोडणीला घालणार आहे. आणि जो आमचा मालवणी मसाला आहे त्यामध्ये सर्व अख्खे गरम मसाले आहेत, त्याच्यामुळे वेगळे वाटणामध्ये मी घालणार नाही आहे. सर्वप्रथम मी घालते यामध्ये कांदा. कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा. कलर हलकासा चेंज झाला की नंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं. आणि कांद्यासोबतच खोबरंसुद्धा छान भाजून घ्यायचं. कांदा आपला भाजला जातो आहे तोपर्यंत मी इथे कुकरला मटण शिजवून घेणार आहे. त्याला मी 4 ते 5 शिट्ट्या काढणार आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे कुकरला शिजायला लावते. तर यामध्ये पाणी घालतो. यामध्ये मी पाणी घातले, थोडीशी हळद घालते, थोडी हळद घातली. हे झाकण लावून याला मी 5 शिट्ट्या काढून घेणार आहे, म्हणजे आपलं मटण छान शिजेल. आता एकीकडे मी कुकर लावलेला आहे, मटण शिजायला लावलेलं आहे. मध्ये घालणार आहे ओलं खोबरं, तर इथे आता कांदा छान फ्राय केल्यानंतर मी इथे आता सुकं खोबरंसुद्धा मस्त छान फ्राय करून घेते. खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे कांद्यासोबत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचा कलर असा चेंज झाला पाहिजे. हे बघा, या स्टेजला आपल्याला हे गॅस ऑफ करायचा आहे, खूप जास्त भाजायचं नाही आहे. आता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे. यासोबतच कांदा खोबऱ्यासोबत तुम्ही आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालून सुद्धा डायरेक्ट वाटू शकता. मी त्याची सेपरेट पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे मी यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालते, याने फ्लेवर खूप छान येतो. आता मी हे छान वाटून घेणार आहे वाटण. इथे कुकरच्या शिट्ट्या. तर फ्रेंड्स, इथे मी वाटून घेतलेलं आहे. कुकरला 4 शिट्ट्या काढलेल्या आहेत. कुकर थंड व्हायला ठेवलेलं आहे. इथे दुसरीकडे टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तर आता मी हे ते थंड होईपर्यंत आपण, तर आता यामध्ये मी घालते सर्वप्रथम तेल.
इथे मी तेल घातलेलं आहे. आता यामध्ये सर्वप्रथम मी घालणार आहे तेजपत्ती घातलेली आहे. त्यानंतर मी इथे यामध्ये घालते टोमॅटो. फोडणीला कांदा नाही घालत आहे कारण ऑलरेडी वाटणामध्ये आहे कांदा, तर तशी काही गरज नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. आणि हिरवी मिरचीची पेस्ट, अर्धा किलो मटणासाठी 2 टीस्पून भरून आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे मी. घेऊया. पेस्ट आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची. आता यामध्ये मी घालते सर्व मसाले. सर्वप्रथम इथे घालते हळद, त्यामध्ये मी इथे घालते. त्यानंतर इथे घालते मी काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडर नंतर मी इथे घालते आहे आमचा घरचा मालवणी मसाला. छोटा चमचा आहे असल्यामुळे 4 चमचे घातलेले आहे मी. त्यानंतर मी इथे घालते गरम मसाला 3 चमचे. छोटा चमचा असल्यामुळे 3 चमचे घातलेला आहे. गरम मसाला घातलेला आहे. आता हे छान परतून घेऊया. अजून यामध्ये मी घालणार आहे मटण मसाला. अगोदर वाटण घालून तेलामध्ये छान परतून घेऊया. नंतर मी त्यामध्ये घालते मटण मसाला. आपण जे वाटण बनवलं कांदा खोबऱ्याचं ते. आता हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये घालते मटण मसाला. साधारणतः 2 मोठे चमचे, मोठे म्हणजे 2 टीस्पून मटण मसाला आहे हा. छान परतून घेऊया. मटण जे आपण उकडून घेतलेलं आहे 4 शिट्ट्या काढून तेच झाकण खोललेलं आहे आणि ते मी आता यामध्ये ओतते. चार शिट्ट्यामध्ये बघा मस्त शिजलेलं आहे. एवढं पातळ हवं आपल्याला त्या हिशोबाने मी पाणी घातलंय यामध्ये. छान कलर आलाय मस्त. आता आपण याला छान उकळी येऊ देऊया. तर फ्रेंड्स पाहू शकता इथे मस्त असं झणझणीत तर्रीदार मटण तयार आहे. हे बघा फोडी सुद्धा मस्त शिजलेले आहेत. हे बघा छान शिजलेले आहेत. चला तर मग मी आता गॅस ऑफ करते आणि आता आपण हे मस्त असं सर्व करूया प्लेटमध्ये. तर फ्रेंड्स कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी.